हाय हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत राहूया, आनंदी राहूया. रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काय करतोय? आपण स्वतःकडे लक्ष द्यायला कमी पडतोय. आपल्या केसांना पण थोडीशी मसाजची गरज असते. क्लीननेस मेंटेन करायला पाहिजे आपण. पण रोजच्या कामाच्या आणि धावपळीच्या गडबडीमध्ये आपण केसांकडे जरा दुर्लक्ष करतोय. म्हणून मी काय केलं, वीकेंड होता, म्हटलं जरा केस कटबीट करावेत. फाट्याबिट्या फुटल्या होत्या केसांना. गेले पार्लरमध्ये आणि त्या पार्लरवाल्या माणसाने मस्त शॅम्पू लावला केसाला. 2-4 मिनटं शॅम्पू ठेवला, नंतर मस्त कोमट पाण्याने केस धुतले. भारी वाटत होतं मसाज करून. तर आता शॅम्पूने केस त्याने व्यवस्थित धुतले. तुम्ही बघू शकता केस अगदी स्मूथ अँड सिल्की दिसत होते. 5 ते 6 महिन्यापूर्वीच मी केसांना कॅरेटीन केले. सो कॅरेटीनचा इफेक्ट खूप छान आहे. 7 ते 8 महिने केस एकदम स्ट्रेट राहतात आणि केसांमध्ये गुंता होत नाही. सो मेंटेन करण्यासाठी इझी होतं. तर अशा पद्धतीने माझे केस त्याने धुवून घेतले होते. आता तो शॅम्पू झाला होता अप्लाय करून. आता कंडिशनर अप्लाय करणार होता. त्याने मस्त कंडिशनर लावून घेतलं आणि नंतर परत ते 2 ते 3 मिनिटांनी परत केस कोमट पाण्याने धुवून घेतले होते. पार्लरमध्ये गेल्यावर जरा जास्त वेळ बसायला लागते, पण केसांवर ट्रीटमेंट अगदी छान करतात हबीबवाले. तर हे जे भैया दिसतात व्हिडिओमध्ये त्यांनीच माझं केराटिन केलेलं होतं. आणि आता हेअरकट कोणता करायचा म्हणून मी जरा कन्फ्युज्ड होते. केस तर ऑलरेडी स्ट्रेट होते, पण फाट्या भरपूर झाल्या होत्या, त्याच्यामुळे मला ते कट करणं भाग होतं. तर मग मी त्याला लेअर कट करायला सांगितलं. त्याला ड्रायर बिअर मारला त्याने आणि आधीच माझे केस जरा पातळ आहेत. तर हेअरकट कोणता करायचा या खूप मोठं कन्फ्युजन आहे माझ्यासाठी. ब्लो ड्राईंग करत करत त्याने माझे हळूहळू केस कट केले. तर उद्याची माझी फ्लाईट होती. सो शॉपिंग, हेअरकट आणि बाकी सारी धावपळ माझी चालू होती. तो हेअरकट करण्यासाठी माझ्याकडे एवढा टाईम नव्हता, म्हणून मी त्याला पटकन हेअरकट करण्यासाठी घाई करत होते. अगदी छोटे छोटे बटा घेऊन ते ब्लो ड्राईंग करून मस्त हेअरकट करतात. तो तुम्ही बघू शकताय केस कापायला त्याने सुरुवात केली आहे. मला अगदी छोटा हेअरकट करायचा होता, पण म्हणलं नकोच, जरा थोडा मोठा करूया. चिमटे बिमटे लावले त्याने केसांना आणि ब्लो ड्राईंग करत करत त्याने थोडे थोडे केस कट केले. ड्रायर पण भाजत होतं राव मध्ये मध्ये मला. त्यातच सर्दी पण झालेली. तुम्ही बघू शकताय अगदी छान त्याने केस कट केलेले आहेत भैयाने. पुढच्या बटा थोड्या बारीक केल्या होत्या त्याने आणि मागून थोडीशी लेंथ जास्त ठेवलेली. कट 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 करत त्याने माझे बरेच केस कापून टाकले. सो ज्या काही फाट्या फुटल्या होत्या त्या फाट्या सगळ्या निघून गेल्या आणि केसांना छान असा आकार आला. सो तुम्ही बघू शकताय वन साईड आणि दोन्ही बाजूने त्यांनी माझे हेअर व्यवस्थित कट केलेले आहेत. तर हबीबवाले खूप छान सर्विस देतात, युजर फ्रेंडली आहे आणि लॉंग लास्टिंग त्यांचा रिझल्ट पण आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझे त्याने वाकडे तिकडे केस कट करत छान असा शेप दिला आहे. आणि माझा हेअर कट करून झालेला आहे. तर मी थोडासा फोटो बिटो काढत होते. तुम्ही बघू शकताय मस्त सेटिंग केलेली आहे त्याने. नाईस. अँड माय हेअर कट इज रेडी.
I am ready to go to Qatar and I'm happy with this service. तर आपण सगळ्यांनी थोडा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. स्वतःसाठी वेळ देणं अगदी 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 महत्त्वाचं आहे. तुम्ही योगा करा, व्यायाम करा, हायजीनकडे लक्ष द्या, पण स्वतःकडे बघा. अशा पद्धतीने माझी शेंडी तुम्ही बघू शकताय. आय एम डन विथ द हेअर कट. थँक यू हबीब.